पाणबुडी प्रकल्प आदित्य ठाकरेंमुळेच गुजरातमध्ये गेल्याचा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे। आदित्य हे पर्यटन मंत्री होते तेव्हाच पाणबुडी प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। पाणबुडीचं टेंडर सुद्धा आदित्य ठाकरेंनी काढलं नाही असाही आरोप त्यांनी केला आहे। आदित्य ठाकरेंच्या डोक्यावर आता खापर फोडण्यात आला आहे। आपलं पाप दुसऱ्याच्या माथे मारायचं हे विरोधकांचं काम असल्याचंही ते म्हणतात। तर हा प्रकल्प नव्हता, हा एक विकासाचा पर्यटनाच्या दृष्टीनं काम होतं विकासाचं असं सुद्धा ते म्हणतात। तर हा प्रकल्प दीपक केसरकर यांनी मंजूर करून घेतला होता, त्यासाठी निधी दिला होता, पण तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून काहीही झालं नाही असं म्हणत त्यांनी हा जो प्रकल्प आहे गुजरातमध्ये जाण्याचं खापर आदित्य ठाकरेंच्या डोक्यावर फोडल्याचं दिसून येत आहे। साधा टेंडर देखील तत्कालीन पर्यटन मंत्र्यांनी काढला नाही, ज्यांच्यामुळे हा प्रकल्प गेला त्यांनी आधी टेंडर का काढलं नाही याचं स्पष्टीकरण द्यावं असं या ठिकाणी उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। हा प्रकल्प नव्हता, हा एक तिथलं विकासाचं काम होतं, पर्यटनाच्या दृष्टीनं पुढे जाणार। ही पाणबुडी जी आहे ही स्वतः दीपकभाई केसरकर साहेबांनी मंजूर करून घेतली होती, त्याला 24 कोटी रुपये देखील दिले होते, परंतु तत्कालीन पर्यटन मंत्र्यांकडनं काहीच न झाल्यामुळं त्या 24 कोटीचं टेंडर देखील निघू शकलं नाही। आणि केरळला देखील ही पाणबुडी होते, उद्या रत्नागिरीमध्ये होऊ शकतं, त्याच्यामुळे सिंधुदुर्गातला प्रकल्प रत्नागिरीमध्ये पळवला असं होत नाही। प्रकल्प म्हणजे जे कारखाने आहे, कारखानदारी आहे, उद्योजक आहेत, हा वेगळा विषय आहे आणि या पर्यटनाचं कोणालाही कुठं काम करण्याचा अधिकार आहे, परंतु ती सिंधुदुर्गातनं प्रकल्प पळवला असं होत नाही। सिंधुदुर्गामध्ये देखील पाणबुडी होऊ शकते, रत्नागिरीमध्ये देखील होऊ शकते, रायगडमध्ये देखील होऊ शकते। त्याच्यामुळे ज्यांच्यामुळं गेली त्यांनी टेंडर का काढलं नाही ह्याचं पहिलं महाराष्ट्राला उत्तर द्यावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।